नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया की रेकी दीक्षा, तुम्हाला रेकी लेवल 3ची जर दीक्षा मिळाल्यानंतर तुम्हाला जी रेकीची पारंपरिक चिन्ह मिळतात ते रेकीची चिन्ह कशी काढायची त्याबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. रेकी स्तर 3ची दीक्षा झाल्यानंतर तुम्हाला 3 पारंपरिक रेकीची चिन्ह मिळतात, ज्यामुळे तुमच्या आंतरिक ऊर्जेमध्ये अजून वाढ होण्यासाठी मदत होते. तर ही पारंपरिक चिन्ह, त्यातलं पहिलं चिन्ह आहे ते आहे झोनारचं चिन्ह. तुम्ही बघू शकता झेड तुम्हाला असा दिसतोय आणि हे चिन्ह आहे ते आहे झोनार, जे तुमच्या प्रारब्धाशी संबंधित आहे. जसं आपण रेकी लेवल 2 नंतर बघितलं की तुम्हाला हॉन्शा झेशोनेनचं चिन्ह मिळतं. हॉन्शा झेशोनेन ते पण प्रारब्धाशी संबंधित आहे. कुठल्याही ठिकाणी कधीही कुठल्याही वेळेला जगाच्या पाठीवर तुम्ही रेकी पाठवू शकता हॉन्शा झेशोनेनद्वारे. आणि त्यातलंच अजून एक पुढचं चिन्ह आहे ते आहे झोनार चिन्ह, जे रेकी स्तर 3ची दीक्षा मिळाल्यानंतर तुम्हाला हे चिन्ह मिळतं आणि महत्त्वाचं असं हे चिन्ह आहे. बघा, आधी आपण हे चिन्ह काढायचं कसं ते त्याची माहिती करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही इथे बघा, डावीकडून उजवीकडे जात आहे आणि मग तुम्ही हा स्लांटिंग लाईन आहे, तिरका स्ट्रोक आहे आणि मग परत ह्या साईडला तुम्ही जात आहे आणि मग इथून तुम्ही डॉटनी वर येत आहे आणि डॉटनी वर येऊन तुम्हाला इन्फिनिटीचे 3 लूप्स काढायचे. जिथून स्टार्ट झालेलं आहे तिथेच तुम्हाला क्लोज करायचे. असे 3 इन्फिनिटीचे लूप्स काढायचे. एकदा काढायचं आणि 3दा म्हणायचे झोनार झोनार झोनार. तर झोनार चिन्ह हे कशासाठी आहे? तर झोनार चिन्ह आपण म्हणू शकतो की तुमच्या प्रारब्धाशी संबंधित आहे. प्रारब्ध म्हणजे बघा, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, हॉन्शा झेशोनेन तुमच्या प्रारब्धामध्ये तुम्हाला माहिती नाही की तुमच्या हातून ज्या गोष्टी काही घडलेल्या असतील त्या आपल्याला ह्या जन्मामध्ये म्हणजे त्या गोष्टी त्या वेळेला ठराविक त्या गोष्टींचे जे काही पडसाद असतात ते ह्या जन्मामध्ये आपल्याला भोगावे लागतात, जे आपल्या प्रारब्धामध्ये घडलेलं आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की आपला जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत आपल्याकडनं कळत नकळत ज्या काही चुका घडलेल्या असतात तर त्याचं क्लिअरन्स होण्यासाठी ही रेकीची चिन्ह आपल्याला मदत करतात. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे बदल व्हायला लागतात. तर ते बदल जर आपल्याला घडवून आणायचे असतील तर हे पुढचं चिन्ह पण शिकणं खूप गरजेचं आहे, जे रेकी स्तर 3 झाल्यानंतर आपल्याला मिळतात. आणि हा आपण असं म्हणू शकतो की हे चिन्ह जे आहे ते सत्य साईबाबा यांना इनर प्लेन्समधनं हे आलेले आहे आणि मग त्यांनी ते पास ऑन केले रेकीच्या ग्रँड मास्टर कॅथलीन मिल्नर यांना. तर असं हे महत्त्वाचं चिन्ह आहे झोनार चिन्ह, ज्याद्वारे तुमचे कार्मिक अकाउंट अजून क्लिअर व्हायला लागतं. आपले कर्म असतात आणि ते कर्म आपल्याला आडवे येत असतात आपल्या प्रगतीमध्ये. म्हणजे आपल्याला ह्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही मिळत असते, आपल्याला असं वाटतं की अरे ही गोष्ट मला का नाही मिळते, किंवा त्याच्या सातत्याने आपल्याला विचार येत असतात. तर त्या गोष्टींचं क्लिअरन्स व्हायचं असेल, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जर चांगल्या गोष्टी आपल्याला घडवून आणायच्या असतील तर रेकीची चिन्ह ही खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात असं मी तुम्हाला म्हणू शकते. त्यातलं हे एक महत्त्वाचं चिन्ह आहे झोनार चिन्ह, ज्याद्वारे तुमचे कार्मिक अकाउंट क्लिअर व्हायला लागते आणि तुम्हाला खूप छान या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात आणि खूप छान गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतात, जेव्हा तुम्ही सातत्याने ध्यास घेता ह्या वैश्विक शक्तीचा. आणि ही चिन्ह तुम्ही जेव्हा सतत तुम्ही ड्रॉ करत असता, तुमच्या हातांवर तुम्ही ड्रॉ करता. परत मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या जे काही रोजचं पाणी तुम्ही पिता त्याच्यावर तुम्ही रेकीचे चिन्ह काढता आणि त्याद्वारे तुम्हाला त्या वैश्विक शक्तीचे रेकीचे आशीर्वाद मिळायला लागतात. हे झालं झोनारचं चिन्ह. आणि झोनारचं चिन्ह काढल्यानंतर पुढचं चिन्ह आहे ते आहे बघा हार्थ HEARTH तुम्ही म्हणू शकता हार्थचं चिन्ह. हार्थचं चिन्ह कसं काढायचं आहे बघा, तुम्ही बघू शकता. एक स्टँडिंग लाईन काढायची, परत तुम्ही क्रॉस लक्षात घ्या, क्रॉस तुम्हाला काढायचं आहे. एक स्टँडिंग लाईन तुम्ही काढत आहात, मग तुम्ही स्लिपिंग लाईन काढलेली आहे, जी काढलेली आहे तुम्ही डावीकडून उजवीकडे, आणि मग उजव्या बाजूला तुम्हाला घ्यायचं आहे. बघा, हा स्ट्रोक असा घेतला आहे आणि मग इकडे जॉईन केलेला आहे. परत पुढचा एक स्ट्रोक घ्यायचा आणि तो असा करायचा आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6
अँटी क्लॉकवाईज लूप्स काढायचे 7, 8, 9. एकदा काढायचं आणि 3दा म्हणायचं आहे हार्थ हार्थ हार्थ. बघा तुम्ही जुन्या काळी असं घड्याळ होतं की ज्यामध्ये असं लोलक असलेलं ते घड्याळ होतं आणि त्यातला तो जो सेकंद काटा आहे तो असा फिरायचा. तर त्याप्रमाणे तुम्ही म्हणू शकता की हे चिन्ह त्याप्रमाणे आहे. थोडंसं माझं काढताना इथे थोडंसं किंचित तुम्हाला इथे वेगळं दिसेल, पण ॲक्च्युली हे चिन्ह असंच आहे आणि हे हार्थ याला म्हणू शकता आणि ह्या चिन्हाला हार्थ असं नाव आहे. तर ह्या चिन्हाला तुम्ही म्हणू शकता की प्रेमाचं चिन्ह, की जिथे आपल्याला असं वाटत असतं की नाही आपल्या फॅमिलीमध्ये कुठेतरी प्रेम कमी होतं आहे किंवा आपल्या लोकांविषयी आपल्याला असलेलं प्रेम कमी होतं आहे, तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यांना इमॅजिन करून तुमच्या कल्पनेमधनं तुम्ही आज्ञाचक्रातनं सगळ्यांना बघायचे आणि मग आज्ञाचक्रातनं सगळ्यांना बघून सगळ्यांवर तुम्ही हे चिन्ह काढायचे. जसं मी सांगते की रेकीस तर 2 झाल्यानंतर त्यात जी मिळालेली चिन्ह आहेत चोकुरे, हॉन्शा झेशोन, सेहेकी, हे 3 चिन्ह नेहमी करताच काढायचे आहेत. रेकीस तर 2ची आणि रेकीस तर 3 झाल्यानंतर जी तुम्हाला पारंपरिक 3 चिन्ह मिळतात त्या 3 चिन्हांपैकी तुम्ही दरवेळेस एकच चिन्ह काढायचे. असं होत नाही की तुम्ही हे जसे 2 लेवलची रेकी लेवल 2ची चिन्ह आहेत ती सगळी काढावी लागतात, त्याप्रमाणे ह्या रेकीस तर 3मधली 3 चिन्हांपैकीच तुम्हाला एक चिन्ह काढायचं आहे. तर यात तुम्ही झोनार काढू शकता, हार्थ काढू शकता आणि अजून एक चिन्ह आहे हालू. तर हार्थ चिन्ह काढण्याचं मी तुम्हाला सांगितलं की जिथे निखळ प्रेम आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की जसं आई आणि मूल त्यांचं प्रेम हे त्याच्यामध्ये कुठेही कधी स्वार्थ नसतो. तर असं हे प्रेम आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जिथे वाटतंय की प्रेम कमी होतं तर त्या ठिकाणी तुम्ही हे चिन्ह काढू शकता आणि मग त्या चिन्हाची जादू तुम्हाला लक्षात येते आणि ती वैश्विक शक्ती भरभरून तुम्हाला तिथे प्रेमरूपी आशीर्वाद द्यायला लागते. तर असं हे खूप छान, याला आपण प्रेमाचं चिन्ह छान म्हणू शकतो आणि खूप छान वैश्विक शक्ती ही शक्तीच अशी आहे की जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे आणि खूप प्रेम आहे. तर तुम्ही म्हणू शकता की खूप छान असं चांगलं असं हे चिन्ह आहे आणि ज्याद्वारे आपण जेव्हा हे चिन्ह काढतो त्यावेळेस भरभरून प्रेमरूपी ऊर्जा व्हायला लागते आपल्या दोन्ही हातातनं आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना हिलिंग देत असतो, दुसऱ्यांना रेखी उपचार देत असतो, त्यावेळेस हे चिन्ह काढणं खूप गरजेचं असतं. आपल्या लोकांना तर आपण रेकी देतोच, पण त्याशिवाय दुसरे लोकांना आपण जेव्हा रेकी देतो तेव्हा आपल्याला ह्या चिन्हाचा खूप यूज होतो. कोणाबद्दलही चांगली भावना आपली यायला लागते आणि जेव्हा चांगल्या भावनेने आपण एखादं चांगलं कार्य करतो तर त्याद्वारे ती वैश्विक शक्ती भरभरून आपल्या दोन्ही हातांमधनं व्हायला लागते. तर असं हे खूप सुंदर आणि छान चिन्ह आहे. त्याला म्हणतो आपण हार्थ. एकदा काढायचं आणि 3दा म्हणायचं हार्थ हार्थ हार्थ. तर प्रेमाचं चिन्ह तुम्ही त्याला म्हणू शकता आणि तुमच्या अनाहत चक्रावर म्हणजे हार्ट चक्रावर तुम्ही हे चिन्ह ड्रॉ करू शकता की जेव्हा सगळ्या चांगल्या भावना असतात आपल्या अंतरंगामध्ये, जेव्हा सगळ्या चांगल्या भावना उठतात तर त्यावेळेसच आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो. तर नक्की तुम्ही हे हार्ट चिन्ह काढा आणि त्याची तुम्ही जादू बघा आणि खूप छान ब्लेसिंग आहेत या चिन्हामधनं. रेकीचं 3रं चिन्ह आहे ते आहे हालूचं चिन्ह. बघा हे हालूचं चिन्ह तुम्ही बघू शकता. तर जसं तुम्ही आधीचं हार्टचं चिन्ह काढलं तर हार्टचं चिन्हामध्ये जे वरचे 2 ट्रायंगल असतात ते आपण म्हणतो की इट्स लाईक अ पिरॅमिड, म्हणजे पिरॅमिडप्रमाणे तो शेप असतो आणि पिरॅमिडच्या खाली म्हणजे भरभरून ती प्रेमरूपी ऊर्जा व्हायला लागते. तर पिरॅमिड आपण इमॅजिन करतो हार्थ काढताना. आता हालू काढताना पण तुम्हाला इथे पिरॅमिड दिसेल. तर एकदा मी तुम्हाला हार्टचं चिन्ह दाखवते. बघा हार्टमध्ये पण पिरॅमिड आहे. तर हे पिरॅमिड जेव्हा तुम्ही काढता आणि तुम्ही इमॅजिन करता म्हणजे आज्ञाचक्रातनं की पिरॅमिडच्या अंडर भरभरून म्हणजे ही प्रेमरूपी ऊर्जा वाहत आहे, त्यावेळेस ती त्याद्वारे तसं काम करायला लागते आणि तुम्ही इथे अँटी क्लॉकवाईज लूप्स काढलेले आहेत तर त्यामुळे त्याप्रमाणे ती ऊर्जा व्हायला लागते. आता तुम्ही बघू शकता हालू चिन्ह कसं काढायचं ते तुम्हाला मी सांगते. बघा तुम्हाला झोनारच काढायचं आहे. जसा तुम्ही पहिलं चिन्ह काढलेलं रेखीस तर 3 मिळाल्यानंतरचं झोनार इथे काढून घ्यायचं आहे. डॉटनी वर यायचं आहे. 3 इन्फिनिटी लूप्स काढायचे आहेत
बघा 1 2 3 4ला तुम्ही वर आलाय. 4लाच तुम्ही इन्फिनिटी लूप्स करायचे आहेत. 4मध्येच तुमचे हे 3 लूप्स येतात. त्याला वेगळे, प्रत्येक लूपला वेगळं काही स्ट्रोकचं नाव नाही आहे, 4च आहे. आणि मग 5ला तुम्ही काय करताय, तर 5ला तुम्ही कनेक्ट करताय बघा इथून इथली लाईन, म्हणजे 5 वरचं जिथून सुरू झालं आहे झोनारचं चिन्ह तुमचं, तिथूनच तुम्ही सुरू करताय वरून मध्ये आणि परत खालून इथे, म्हणजे 5 आणि 6चा स्ट्रोक. आणि मग 7ला तुम्ही काय करताय, 7ला तुम्ही वर जाताय, परत खाली येताय, 7 8 बघा 7 8 आणि मग 9ला तुम्ही इथे अँटी क्लॉकवाईज लूप काढताय. याला म्हणायचं, एकदा काढायचं आणि 3दा म्हणायचं हालू हालू हालू. तर हालू चिन्हाच्या बेसला आहे इथे झोनार. बघा इथे काय झोनार आहे, म्हणजे तुम्ही हे काढलेलं आहे झोनार आणि त्याच्यावर आहे पिरॅमिड. बघा हे चिन्ह पण ग्रेट सिम्बॉल आपण म्हणू शकतो आणि हे चिन्हही खूप महत्त्वाचं आहे. हे चिन्ह जेव्हा तुम्ही ड्रॉ करता तर ह्या चिन्हाची जादू तुम्हाला लक्षात येते. मेंटल एनर्जी तुमची वाढण्यासाठी तुम्हाला मदत होते. तुम्हाला लक्षात येईल की आपण बरीचशी कामं म्हणजे बरेच जण वेगवेगळी कामं करताना त्यांना वेगवेगळ्या डोक्यात कंटिन्यू विचार असतात. अरे मला हे पण काम करायचं आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की जेव्हा तुमच्या कामांची यादी खूप असते आणि तुमच्या डोक्यामध्ये गर्दी होते की अरे हे काम मी कसं करणार, हे पण मला करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही हे हालूचं चिन्ह काढू शकता. किंवा तुमच्याकडे काही फॅमिली फंक्शन असेल आणि त्याच्या अगोदर तुम्हाला भरपूर कामं करायची असतात, किंवा एखाद्या कामाचं नियोजन तुम्हाला करायचं असेल, तर त्याच्या अगोदर रेकी घेण्या अगोदर तुम्ही रेकीची पारंपरिक आधीची चिन्ह काढायची, रेकी लेवल 2ची, आणि मग ह्या 3 चिन्हांपैकी तुम्ही हे हालू चिन्ह काढायचं. हालू चिन्हाद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला तुमची कामं सगळी व्यवस्थित पार पडायला लागतात आणि कुठलाही स्ट्रेस न येता म्हणजे तुम्ही ते काम व्यवस्थित सुरळीतपणे तुमच्या हातून पार पडायला लागतात. तर खूप महत्त्वाचं असं हे चिन्ह आहे हालू. ज्यांना कोणाला म्हणजे आपण म्हणू शकतो की अतिविचार करण्याची ज्यांची म्हणजे सतत सवय असते, तर ती अतिविचारांमुळे काय होतं की तुमच्या डोक्यामध्ये खूप गर्दी होते विचारांची. तर तो विचार यायला पाहिजे, विचार नाही असं नाही आहे, पण त्या विचारांना गती मिळण्यासाठी म्हणजे चांगलेच विचार येण्यासाठी हालू चिन्ह तुम्हाला खूप मदत करते. फक्त हे मी तुम्हाला सांगेल की हे चिन्ह कधी वापरायचं तुम्ही, की तुम्ही साधारण सकाळच्या वेळेत, म्हणजे पहाटे तुम्ही हे चिन्ह तुमच्यावर काढू शकता. तुमच्या आज्ञाचक्रामधनं बघून तुमच्या हातावर तुम्ही काढू शकता, तुमच्या सूक्ष्म शरीरावर तुम्ही काढू शकता, पिण्याच्या पाण्यावर तुम्ही काढू शकता. तर हे फक्त मी सांगते की हे चिन्ह तुम्ही काढताना साधारण दुपारपर्यंतच काढा, दुपारनंतर न काढू. जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंत तुम्ही काढू शकता. एक संध्याकाळनंतर मी हे चिन्ह कोणाला सांगत नाही काढताना. जेव्हा माझं रेकीचं ध्यान घेते सहसा मी हे चिन्ह रात्री कोणाला सांगत नाही, कारण याच्याने काय होतं की तुमची मेंटल एनर्जी वाढते आणि मेंटल एनर्जी वाढल्यामुळे कदाचित तुम्हाला एखाद्या वेळेस झोप येत नाही, कारण विचार सुरूच राहतात. तर असे हे पारंपरिक रेकीची चिन्ह आहेत, जी रेकी दीक्षा 3 मिळाल्यानंतर तुम्हाला हे चिन्ह त्याप्रमाणे तशी वापरता येतात. फक्त रेकीस तर 3मधले जे 3 चिन्ह आहेत, त्या 3 चिन्हांपैकी प्रत्येक वेळेला एकच चिन्ह काढायचं आहे. जे माझ्या रेकीच्या गुरु वासंतीताई अभ्यंकर त्यांनी मला सांगितले तेच मी तुम्हाला सांगते आहे, की ह्या 3पैकी एकच चिन्ह तुम्ही दरवेळेस वापरू शकता. तुमच्या विश बॉक्समध्ये पण तुम्ही जेव्हा लिहिता, जेव्हा आपण विश बॉक्स तयार करतो आपल्या जवळच्या लोकांसाठी, तर त्या विश बॉक्समध्ये पण ह्या 3पैकी तुम्ही एक चिन्ह काढायचं आणि त्याद्वारे तुम्हाला लक्षात येतं की त्या रेकी शक्तीचे आशीर्वाद तुमच्या जवळच्या लोकांना मिळतात, तुम्हाला मिळत आहेत. असे हे पारंपरिक रेकीचे चिन्ह आणि त्यांची जादू. तर नक्की सगळ्यांनी ह्या चिन्हांची जादू बघा. आणि मला असं वाटतं की मी व्यवस्थित तुम्हाला माहिती दिलेली आहे. तरी कोणाला काही कन्फ्युजन असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्सला टाका, त्याचं निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. तर हॅव अ ग्रेट डे टू ऑल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.